मुंबईतील प्रख्यात आर्टिस्ट दीपा कुलकर्णी ताई आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आहे, कारण तुमच्या चित्रांची प्रदर्शनी आहे ती आज भरवण्यात आलेली आहे आणि झील नावाची ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, काय सांगा? ॲक्च्युली झील या इंग्लिश शब्दाचा अर्थ होतो पॅशन, आणि आपला कोकणी पण झील असतोच, तर दोन्हीही आपल्याला हे समजता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बेसिकली माझे जे पेंटिंग्ज आहेत ते विदाऊट ब्रश किंवा नो ब्रश पेंटिंग्ज आहेत. आणि ह्यावेळेस मी इंट्रोड्यूस केलेलं आहे ते एअर ड्राय किंवा नॅचरल ड्राय पोर्सलिन क्लेचं, ज्याच्यामध्ये ही जी पर्टिक्युलर क्ले आहे त्याच्यासाठी फायर रिंग लागत नाही, म्हणजे भट्टी लागत नाही, एअरवर ड्राय होते ती. आणि मग त्याची जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याची जी फ्रॅजिलिटी आहे ती मेंटेन करायला आपण त्याला फ्रेम्समध्ये टाकलेलं आहे. म्हणजे चिनी माती आणि चिनी मातीचा चित्रकलेसाठी वापर, एक वेगळाच कॉन्सेप्ट म्हणावा मुंबईत. स्कल्पचर्सच आहेत, पण स्कल्पचर्स आर हँग्ड. जनरली स्कल्पचर्स म्हटल्यावर असे आपण ठेवतो वगैरे, पण दीज आर हँग. तर तुम्ही यू कॅन टेक अ लुक ऑन दॅट. प्रेक्षकांना दाखवू शकाल की कशा पद्धतीचा आहे आणि त्याचा अर्थ नेमका काय तो पण? प्लीज, नक्कीच या. तर आपण पाहतोय या ठिकाणी विविध कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात, विविध चित्र आहेत आणि याचे जे अर्थ आहेत ते पाहणाऱ्याला कळतात किंवा ज्याने चित्र बनवलेलं आहे त्यांना देखील कळतात. आणि हे बघा, हे वेगळं काहीतरी आर्ट फॉर्म आहे आणि अशा पद्धतीचा आर्ट फॉर्म मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. ताई, काय नेमकं हे आर्ट फॉर्म आणि काय ह्याचे अर्थ नेमके काय काढायचे? कारण इथे आपण पाहतोय की एक गोल्डन स्ट्रीप आहे, त्यावर छेद आहेत, बाजूला फुलांसारखी आकृती दिसते, काय म्हणा? बेसिकली हे जे काम आहे ते एअर ड्राय किंवा नॅचरल ड्राय पोर्सलिन क्ले मधलं आहे. ही कुठलंही सिरॅमिकचं जे आपण करतो त्या सिरॅमिकमध्ये तुम्हाला भट्टी लागते, फायर करायला लागतं स्कल्पचर्सना मेंटेन करायला. हे पर्टिक्युलरली असे आहेत की ज्याला तुम्ही फ्रेममध्ये टाकलं की त्याची फ्रॅजिलिटी मेंटेन होते आणि तुम्ही ते स्कल्पचर म्हणून लावू शकता. गणपती बाप्पा दिसतोय मला, कळतंय चित्र. गणपती बाप्पांमुळेच इन्स्पिरेशन मिळालं मला. तुम्ही झील असं नाव ठेवलेलं आहे. झील म्हणजे तुम्ही म्हणताय पॅशन, तुमचं पॅशन आहे. आणि कधीपासून हे पॅशन तुमच्यामध्ये आहे? माझं नक्कीच पॅशन आहे. आर्ट जनरली सगळ्यांनाच आपल्याला आवडतं, पण पॅन्डेमिकमध्ये मी त्याच्यावर खूप काम केलं आणि मग माझं पहिलं एक्झिबिशन पण इथेच झालं होतं. आणि मग आता हे दुसरं सोलो एक्झिबिशन करायचं कारण हे जे क्ले आर्ट मी करते आहे ते. आणि म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ॲक्रेलिक इंकनी मी पेपरवर काम केलेलं आहे. दॅट इज व्हेरी इंट्रिकेट. हो, बघूयात ना. हे क्लेच आहे, हे क्लेच आहे सगळं. पंखांची. आणि हे मुळातच इथे ठेवलेलं आहे याचं कारण असं की एवढा थीन तो क्ले आपण करू शकतो. आणि मग त्याच्यावर म्हणजे अगदीच फाटण्याच्या लेवलपर्यंत ती क्ले आपण लाटायची आणि त्याच्यानंतर त्या टूथपिक किंवा नीडलनी हे करायचं एक 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 एक. सो दिस इज दॅट इंट्रिकेट अँड दॅट्स द रिझन आय केप्ट इट हिअर. कलेचे चाहते खूप आहेत मुंबईमध्ये, तर खूप जास्त आहेत. त्यामुळे तुमचा अनुभव नेमका या सगळ्यांसोबत, म्हणजे जेव्हा लोक येतात ही प्रदर्शनी पाहतात किंवा तुमच्या इतर प्रदर्शनी पाहतात, काय त्यांची रिॲक्शन असते आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? नाही, मुंबई खरंच कलेचं माहेरघर आहे. आणि मुंबईमध्ये आपल्याला कलेशी संबंधित ज्या ज्या काही गोष्टी कळतात किंवा सांगितल्या जातात, लोक खरंच खूप मदत करतात, कॅन्डिड फीडबॅक देतात आणि तुमचं चांगलं असेल तर ॲप्रिशिएट पण करतात आणि वाईट असेल तर सांगतात पण. तर हे मुंबईचं स्पिरिटच आहे. मुंबईचं स्पिरिटबद्दल काय बोलायचं? म्हणतात ह्या पेंटिंग्सचा नेमका अर्थ काय काढायचा? कारण वेगवेगळ्या आकृती आणि तुम्ही ह्या पेनाने काढल्यात असं सुद्धा समजलं. हो. ॲक्रिलिक इंक असते ती पेन मध्ये पर्टिक्युलर टाकून मग त्याच्यानंतर आपण हे करायचं. सो इट इज व्हेरी इंट्रिकेट वर्क. आपल्याला एक एक पान काढायला लागतं, एक एक लाईन करायला लागते. दॅट टेक्स होल लॉट ऑफ टाइम. पण आनंद मिळतो, मेडिटेशन सारखं असतं ते. तुमची आवडती पेंटिंग? नाही, मी म्हणलं ना सुरुवातीला, झीलचा कोकणी अर्थ जो आहे ना तोच सगळा आहे हा इथे. त्याच्यामुळे मला माझं प्रत्येकच पेंटिंग खूप आवडतं. ते म्हणजे हे आवडतं आणि हे आवडत नाही असं नाहीच आहे काही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ही प्रदर्शनी सगळ्या मुंबईच्या लोकांपर्यंत पोहोचेल, त्यांना देखील आवडेल अशी आपण कामना करूया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी झील नावाची प्रदर्शनी आहे आणि मुंबईकरांनी पण इथे यावं, ह्या प्रदर्शनाला दाद द्यावी
असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.